तर त्याच कढईमध्ये आपण दोडक्याची भाजी करून घेऊया. सुरुवातीला टाकू मोहरी, थोडीशी जिरी, टोमॅटो, लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊ. त्याला ॲड करून घेऊ. आता ह्यामध्ये दोडक्याचे काप केलेले टाकून घेऊ. दोडक्याची साल काढून असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि ते आपण हे आता मसाल्यामध्ये किंवा वाटण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळ शिजू देऊ. शिजलं ना मीठ टाकल्यामुळे आपोआप त्याचं पाणी तयार होतं. 2 तास पूर्वी भिजवून ठेवली होती, ते आपण थोडीशी त्यामध्ये मिक्स करूया. प्रकारे सगळे आपण मिक्स करून झाकून ठेवू आणि एक वाफ काढून घेऊ. अशा प्रकारे पाणी सुटलं जातं भाजीला आणि स्वतःच्या पाण्यामध्येच ते शिजवून निघते पूर्ण भाजी. चवीलाही खूप छान लागते. बघा किती सुंदर कलर आलाय आणि ह्याच्या वासानेच सगळ्यांना खावंसं वाटणार अशी भाजी तयार होते. डाळ सुद्धा पूर्ण शिजलेली आहे. आता यामध्ये आपण थोडं शेंगाचं कूट मिक्स करू आणि थोड्या वेळ आणखी शिजू देऊ. 1.5 चमचा शेंगाचं कूट मिक्स केलेलं आहे. आणखी एक वाफ घेऊ. जास्त आता शिजवायची गरज नाही, पूर्ण आपली भाजी शिजलेली आहे. पाणी स्वतःच आहे हे, आपण बाहेरून थोडंही पाणी या भाजीमध्ये ओतलेलं नाही. अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी तयार आहे. आपण ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबरही खाऊ शकतो. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.